राधे राधे. बरेच वेळा असं आपण ऐकतो ना, म्हणतो की रात्रीचा खेर काढायचा नाही हं, लक्ष्मी जाते. उंबऱ्यात शिंकायचं नाही हं, आजारपण येतं. अच्छा, बरंच किंवा कुठल्या तरी चांगल्या कामाला आपण निघतो त्यावेळेला हातावर दही साखर ठेवले जातं. त्यावेळेला ह्या काय आजकाल कोण आहे, सगळं मॉडर्न जमाना आहे असं प्रत्येकाला आधी वाटतं. मला तर खूपच वाटायचं, पण जेव्हा मी त्याच्या मागचं कारण शोधलं ते मला इतकं आवडलं. पूर्वीचे आपले जे पूर्वज होते, जे पूर्वीची लोकं होती, ती अतिशय बुद्धिमान आणि अतिशय अभ्यासू होती. हे जेव्हा मी त्याच्या मागचं प्रत्येक ह्याच्या मागचं कारण मला कळलं तेव्हा मला फार कौतुक वाटलं. आता असं काही झालं ना तरी मी विचार करते याच्यामागे काहीतरी कारण असणार. आता रात्रीचा खेर काढला तर दारिद्र्य घेतं. कारण सरळ सांगितलं ना केर काढू नको, तर माणसाचं असं नेचर असतं की ते लक्षात घेत नाही किंवा त्याला एवढं महत्त्व देत नाही. पण लक्ष्मी जाते किंवा असं काहीतरी त्याच्यामागे जर धमकी जरा दिली तर माणूस सावध राहतं, आहे की नाही. ह्याच्या मागचं खरं कारण काय, पूर्वीच्या काळी कंदील असायचे, हे लाईट वगैरे एवढे नव्हते. रात्रीच्या वेळी समजा कानाच्या मागची फिरकी किंवा चमकी वगैरे अशी पडली, आपल्याला कळलं नाही आणि आपण रात्री एवढ्याशा त्या मिळमिळत्या दिव्यात जर का केर काढला तर त्या केरात ती चमकी किंवा ते जे मागची जी फिरकी असते ती जाऊ शकते. त्यानंतर परसदारी तो केरी टाकून द्यायचे ना, तर असं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी असं सांगितलं की बघ लक्ष्मी जाते. पण खरंच आहे ना, तर त्या केरामध्ये तुमची चमकी किंवा फिरकी गेली, ते बाहेर फेकली गेली तर लक्ष्मी जाते. किती छान ना. आता सूर्यापेक्षा सुद्धा रात्री घरात प्रकाश जास्त असतो दिव्यांचा. तर आता काय केर काढला तर आपल्याला दिसू शकतं, पण किती त्यावेळेला बरोबर बोलायचे ना. तसंच उंबऱ्यावर शिंकू नये म्हणायचे. ह्याचं कारण असं, पूर्वीचं उंबरे म्हणजे माझे पुण्याला माझी आजीचा वाडा होता, आता तिथे पडून बिल्डिंग झाली आहे, पण त्या आजीच्या वाड्यामध्ये सुद्धा एवढे मोठे मोठे उंबरे असायचे. तर त्या उंबऱ्यावर उभं राहून जर शिंकलं तर तोल जाऊन माणूस पडायची शक्यता असते. मग असंच म्हणून कोणी ऐकतं का? नाही ऐकत. बघ आजारपण येतं, कारण पडल्यावर लागलं की मग असं. तसं दही साखर द्यायचं ह्याच्या मागचा उद्देश असा की दही हे पाचनाला चांगलं आणि शांत, त्यामुळे आपण कुठेही चांगल्या कामाला गेले की थोडंसं हे काम चांगलं व्हावं ही इच्छा असते आणि मनात थोडी धाकधूक असते, ती शांत व्हावी म्हणून त्याने दही साखर द्यायची पद्धत आहे. सगळ्यात मला ते आवडलं म्हणजे हे वाटलं की मांजर अजून खरं पाळतात म्हणजे कमाल आहे. पण मांजर आडवी गेली तर मागे जायचं, मांजर येताना दिसली तर. ह्याचं कारण माहिती आहे का? पूर्वी प्लेगची साथ आली होती. त्या प्लेगच्या साथीमुळे आणि मांजर उंदरांना खाते, ती प्लेगची साथ उंदरामुळे आली होती. त्यामुळे कितीतरी माणसं मेली. तर ते जंतू मांजर उंदराला खाते, त्यामुळे ते जंतू त्या मांजरीमध्ये येतात आणि आपण जर त्या मांजरीच्या जवळ गेलो तर ते जंतू आपल्याला त्याची लागण होऊन आपल्याला प्लेग होऊ नये म्हणून ते असं त्यांनी नियम, म्हणजे असं म्हणायचे जसं मागे हो म्हणजे ते काम होणार नाही किंवा वाईट असतं म्हणजे असं होतं. पण आता अजूनही आपण मांजर दिसते की ते इतकं सायकॉलॉजी झालं आहे, मागे मागे जातो खूप. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं, पूर्वीच्या काळी बायका अशा पटकन उठून क्लब बीब ह्या मैत्रिणीकडे जा, इथे जा, पार्टी कर किंवा ते भिशी कर असं काही नव्हतं ना. बायका अशा बाहेर पडायच्या नाही. तर म्हणून हे जे नवस बोलणं आहे किंवा हळदी कुंकू आहे किंवा हे जे सगळे सणवाराचे बायका एकत्र यायच्या, त्यामुळे त्यांनी हे सगळं ठेवलं की मी बाबा तुळजापूरच्या भवानीला नवस बोलला आहे. मग घरचे लोक म्हणाले बापरे, नवस हा फेडला पाहिजे म्हणून ते घेऊन जायचे. त्यानिमित्ताने बायका बाहेर पडायच्या, कारण एक प्रत्येकाच्या मागे इतकं सुंदर कारण आहे. आता काय बायका असं कधी कुठेही बाहेर पडू शकतात, पण त्यावेळेला योग्य होतं म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. त्याचं मला खूप कौतुक वाटतं.
पण एक गोष्ट मात्र आत्ता जे चाललेलं आहे त्यात मात्र भयंकर सावध राहायला लागतं. अनेकांना नोकऱ्या नाही, नोकऱ्या असल्या की फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, घरातले प्रॉब्लेम असतात, ह्याच्यामुळे डिस्टर्ब होऊन कुठल्या तरी साधू बाबाकडे लोक जातात आणि चुकून समजा आता त्यावेळेला नोकरी मिळणारच असते, तो साधू बाबा नेमका येतो आणि तो साधू बाबाकडे अरे ह्याच्यामुळे मला लागलं बाबा नोकरी, मग त्याच्या अधीन होतात. असं होऊ नका. मी तुम्हाला सांगते लहानपणी आमच्याकडे एक आलं ते खूप फेमस होते ते काय म्हणतात ते स्वामी का साधू कोण होते, त्यांच्याकडे दर्शनाला लांब लांबहून लोक यायची. तर माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाने मी पण तिकडे गेले होते. मी कदाचित हे सांगितलं असेल तुम्हाला. आणि मग तो ते काय करायचे की ते असं नमस्कार केला की असं काहीतरी करायचे आणि मग तो अंगारा येता, तो अंगारा द्यायचा. पण मी लहानपणी पण ह्या सगळ्याला कधी माझा विश्वास नव्हता. आणि आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला काही कोणी हे केलं नाही. आम्हाला कारण त्यांना माहिती आहे हे त्या पेटीत काय पैसे बिसे टाकणार नाही, त्यामुळे आम्हाला मी तर काय नमस्कार केला नाही, पुढे गेले. आणि मग त्याचा भिंग नंतर बाहेर पडला. कारण मला असं वाटायचं हे जादूगार नाही का त्यांच्या कॅपमधनं कबूतर काढत आणि हवेतनं काय ते फुलं घेत, मग ते जादूच आहे की ही दुसरी काय असं मला नेहमी वाटायचं. आणि तेच शेवटी बाहेर पडलं त्या माणसाचं की तो तसंच करायचा. त्यामुळे असल्या सगळ्याने एकदम भारावून जाऊन आपण त्यांच्या खरंच नादी लागायचं का. मुख्य म्हणजे आजकाल जिकडे तिकडे मी सोशल मीडियावर बघते, अमका कोर्स करा पैसे येतील, तमका कोर्स करा पैसे येतील. हे अट्रॅक्शन कोर्सच्या ह्याला कसे काय तुम्ही लावता. मग तुम्ही अब्जोपती आहात का प्रूव्ह करा बरं. आणि तुम्हाला तर हे येतं म्हणजे तुम्ही तर अब्जोपती पाहिजेत नाही का. त्यामुळे पैशासाठी जे छोटे छोटे कोर्स हे करा, तुम्हाला मला पैसे अट्रॅक्ट होतील हे करा. अरे असं होतं का. असं झालं असतं तर सगळे श्रीमंत नसते का झाले. त्यामुळे आपला थोडा विचार करायला पाहिजे. आणि कुठेही पैसे, मी प्रत्येक व्हिडिओतच सांगतेच, कुठेही पैसे गुंतवायचे, आपला मेहनतीचा पैसा असतो तर 10 वेळा अगदी काळजी घ्या. अंधश्रद्धा असता कामा नये. मी आधी जी उदाहरणं सांगितली ती अंधश्रद्धेची नव्हती, त्याच्यामागे आपल्या पूर्वजांचा खूप मोठा अभ्यास होता. पण आता जे चाललं आहे की बाबा कुठलं ते मध्ये जे कुठलं ते पूर्वी म्हणजे एक मिनिट, मलेरिया खूप मोठं खूप काही वर्षापूर्वी, त्यात पण अनेक जणांचं हे झालं, मृत्यू झाले. त्यावेळेला नाही का तर अरे त्या बाबाकडे ती पुडी आहे, ती पुडी घेतली की बरं वाटतं. काय बरं वाटत ते, मग ह्या बाबाकडे मग त्या बाबाकडे पुड्या घेऊन बरं वाटतं का असं. मग शेवटी जेव्हा सायंटिस्टनी त्याच्या की बाबा हे मलेरिया वगैरे एका डासामुळे होतं, त्या पुडीने काय ठीक होणार. आणि मग त्याच्यावरती क्विनाईन काय ती गोळी काढली. आणि हे तेव्हा प्रत्येक वेळेला एखादं हे झालं, असं जर झालं जसं मध्ये करोना आलं, ते साधू बाबा काय करू शकतात का ह्याचा विचार करा. साधू बिधू काही नाही आहे. शेवटी न त्याचं पण निघालं ना चायनामध्ये कसलं तरी ते कुठलं तरी ह्याचं मांस खाल्लं, त्याच्यामुळे मग ते संसर्ग सगळ्यांना झाला. तेव्हा कुठल्याही अंधश्रद्धेच्या मात्र आहारी जाऊ नका. आणि एखाद्या साधूमुळे जर असं काही बरं बिरं वाटत नाही, तो कोइन्सिडन्स असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण फार मन शांत, आजकाल डिस्टर्ब खूप होतं, म्हणून मी जो ते 555 सांगितलं ना 4 वेळा, खूप छान आहे, करून बघा. सकाळ दुपार संध्याकाळ जरा करायचं, छान वाटतं. 5 सेकंद श्वास घ्यायचा, 5 सेकंद श्वास होल्ड करायचा, 5 सेकंद हा श्वास सोडायचा आणि 5 सेकंद परत होल्ड करायचा. असं केल्याने ना मनात जी कलकल आहे, मानसिक जे टेन्शन आहे ते कमी करायला ह्या टेक्निकचा खूप फायदा होतो. नक्की करून बघा. राधे राधे.